हरिओम. आज गुरुवार 5 डिसेंबर 2024, शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम सहजपणे येणं त्याचं नाव अजपाजप. ऐकूया. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं आणि त्या गावात एक दिवस तो मुवा आला. त्या गावात त्या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणी सांगितलं की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असं बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे रोज तिथे तो जात असे. एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एका बुवाने सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन बघितला आणि मग हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकलं. असा हा संगतीचा परिणाम फार मोठा असतो. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रगट होतो, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्री रामप्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुतीरायाने त्याला आपला असा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासनं इत्यादी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचं नाम सहजपणे येणं याचेच नाव अजपाजप. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली, ती व्हायला पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर आनंद आणि समाधान हे खरं औषध आहे. जो सदा चरणात आणि भगवंताच्या नामात राहतो ना, त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंता वाचून येणारी शांती हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि मग जगाला सुद्धा विसरेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.